जीवन जगणं मला ते बघायला आवडते, म्हणून मी सतत 40 दिवस 45 दिवस तरी माझे जंगलात जातात वर्षभरात. वाघ सुद्धा डिप्रेशन मध्ये जातो. जेव्हा त्याला एरियाचा डिस्टर्बन्स होतो तेव्हा तो आपला एरिया सोडून फार लांब चालला जातो. भुका सुद्धा राहतो, त्याच्या मनात भरपूर कल्पना राहते, त्याचा बिहेवियर थोडासा वेगळा आपल्याला लक्षात येते. पण त्याच्यानंतर तो स्वतःला रिस्ट्रगल करून स्वतःचं आत्मबल वाढवून तो एरियामध्ये वापस येऊन तो एरिया आपला बाउंड्रीज तयार करून पूर्ण तो एरिया आपला कव्हर करतो. डिप्रेशन मध्ये वाघ कधी मरत नसते. आणि तुम्ही जे वाघासारखे फिरता ना, तुम्ही वाघ कधीच नव्हतात बरे, लक्षात घ्या. तुम्ही स्वतःला वाघ समजूही नका. वाघ खूप मोठा प्राणी आहे आणि त्याचं आत्मबल तुम्ही जिंकू शकणार नाही, इतका जबरदस्त प्राणी आहे तो. म्हणून स्वतःला वाघ समजूही नका. आणि वाघासारखा वागायचं असेल तर याची आत्महत्यासारखे प्रकरण तरी समोर येऊन जीवनात करू नका यार प्राणी.